आज आपण 2 चमचे भगरीच्या पिठापासून बनवणार आहोत एक आगळी-वेगळी रेसिपी। तर यासाठी मी 2 चमचे भगरीचे पीठ, 2 मिरच्या चिरून घेतलेत, शेंगदाण्याचे कूट टाकलेत आणि यामध्ये लाल तिखट कलरसाठी आणि 3 चमचे आणखीन मी शेंगदाण्याचे कूट टाकलेत आणि थोडासा सोडा आणि थोडंसं आपल्या यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। तुम्ही यामध्ये लिंबू पण पिळून घेऊ शकता, थोडंसं दही असेल तर दही टाकून घेऊ शकता आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अशा पद्धतीने मी ह्याचं बॅटर घट्ट असं करून घेतलेलं आहे। तर हे मी 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। तर अशा पद्धतीने भिजून झालेलं आहे। यामध्ये आणखीन पाणी मिक्स करून ह्याला जरासं पातळ करायचं आहे, म्हणजे ह्याचं आपल्याला धिरडं करता येईल। तर 2-3 धिरडे मी अगोदरच करून घेतले होते, आता ही शेवटचं धिरडं करून याचा व्हिडिओ करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी पुसरून घेतलेला आहे आणि मध्येच गॅप पडलाय तो अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचं ओढून आणि थोडंसं वरतून पीठ टाकायचं आणि ह्याला कव्हर करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने ह्याला छान असं वरनं ताट झाकून घ्यायचं आणि वाफू द्यायचं। ते 2 ते 3 मिनिटं वाफवून झाल्यानंतर ना मग आपण याला पलटून अशा पद्धतीने हे करायचं। हे खाण्यासाठी खूप उत्तम टेस्टी आणि दात नसणाऱ्या माणसांना पण अगदी खावंसं वाटेल अशा पद्धतीने आहे आणि खूप जाळीदार असं उत्तम असं धिरडे तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता अगदी हेल्दी असं